महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, ज्यांचे नावावर आपली या पनवेलची ITI आहे असे सर्वांचे श्रद्धेय परम आदरणीय नानासाहेब धर्माधिकारींना वंदन करून, ज्यांचे नावावर आपण थोडा कालावधीमध्ये आपला नवीन एअरपोर्टचा नाम करणार आहे असा सध्या DB पाटील साहेबांना वंदन करून, जमलेले सर्व माझे मित्र, भाजपा वरुण तालुकाचे अध्यक्ष श्री अरुणसेठ भगत, ITI संचालिका श्रीमती माधवी देशमुख, सहसंचालक श्री सतीश सूर्यवंशीजी, ग्रामपंचायत सरपंच श्रीमती माई गोयल, प्रिन्सिपल, सर्व रहिवासी, भाजपाचे कार्यकर्ता, अधिकारी, पत्रकार बंधू भगिनींनो आणि माझे प्रिय मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण बोलले आहेत, आपण आता खाली जाऊन आपली सफाई करायची आहे. मध्ये पंकज पाटील सांगत होते की यावेळी आम्ही या संकुलचा चयन केला होता सफाईसाठी, त्यावेळीची फोटो आणि आजची फोटोमध्ये आमच्यासाठी काय शिल्लक राहिले नाही करायला. आम्ही असं समजलं होतं की ते आपण ते प्रॅक्टिकली सफाई करू, पण अफेक्टिव्ह मॅनेजमेंट आणि ते अधिकारी सर्वांनी मिळून ते पूर्वी चांगला काम केला, त्यांचे धन्यवाद देतो. मोदी साहेबच्या जीवनामध्ये जे काही त्याने ज्याप्रमाणे जीवन जगला ते आपल्या सर्वांनी काही ना काही शिकायला असेल. माझी सर्वांना विनंती असेल की आपण बघा, त्यांचे वाचा, त्यांची जीवनाचे अध्ययन, त्यांचे आत्मचरित्र वाचा, त्यांची फिल्म बघा आणि नंतर तुम्हाला कळेल की एक साधारण परिवारचा साधारण युवक, ते जे प्लेटफॉर्ममध्ये चायचा धंदा होता वडिलाचा, ते आज कसं भारताचे प्रधानमंत्री तर झाले, विश्वचे सर्व मान्य नेता ते आहे. असा त्यांच्यामध्ये काय कौशल्य आहे ते कौशल्य ते एक बार मोदीजी सांगत होते. त्यांचे एक फिल्ममधला डायलॉग पण आहे की मी माझे मित्राचे बरोबर खेळून घरी यायचा, तर माझे वडील मला सांगायचा कि खेलते कूदते हो तो ठीक है, पर कुछ सीख भी लो, कुछ हुनर सीख लो. तर ते हुनर काय होता, ते हुनर कौशल्य आहे. ते हुनर आपला कौशल्य ITI मध्ये आपण तुम्हालासाठी प्रयत्न करताय की तुम्ही पण काय हुनर शिकवा. आता मोदीजीच्या नेहमी म्हणणं असतं की ते सफाई हे मनाची सफाईपासून सुरू केली पाहिजे. आपला मन स्वच्छ झाला पाहिजे, नंतर आपला घर, नंतर प्रांगण आणि नंतर आपला गाव. हा सर्व त्यांचे हा वाक्याचे दोरे धरून आपण पुढे जाऊ लाईफमध्ये. मला जास्त काही बोलायचं नाही आहे, पण आपण हा ITIच्या नाव आदरणीय नानासाहेब धर्माधिकारीचे नावावर केला आहे आणि त्यांचं फार मोठा नाम आहे. लाखो लोक त्यांचे आजही त्यांचे अनुयायी आहे आणि त्यांचे जे काही बैठक आहे ते बैठक महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रचलित, सर्वात पॉप्युलर आणि सर्वात लोकांना जीवनामध्ये नया प्रकाश देणारी काही स्थान आहे, तो म्हणजे नानासाहेब धर्माधिकारीची बैठक आहे. त्या नावावर जे आपण ITI ठरली आहे, तो ते आपली मी आता देशमुख मॅडम सूर्यवंशी साहेबांची बोलत होतो की आपण काय करायचं, त्याचं नाव पण दिलं आहे, पण त्याच्याप्रमाणे आपलं ITI नाही आहे. तो आपण ITIची नवीन बिल्डिंग ज्या बनेल तर बनेल, तर त्यापूर्वी 2 महिन्याचे आत आपण तिथे 5 नवीन रूम स्टुडंटसाठी उभे करू. ते टेम्पररी रूम करू की किंवा नवीन जे जुने रूम आहे त्यांना रिपेअर करू, ते पण अद्याप बघू. पण ते नवीन रूम त्याने बघून 2 नवीन कोर्सेस, आता शॉर्ट टर्म कोर्सेस मॅडमने काही नक्की केले आहे. तुम्हाला काही कोर्सेस हवा असेल तुम्ही पण सांगा, तुमचे जे हवा ते प्रमाणे आपण कोर्सेस तिथे सुरू करू. तुमच्या जीवनाचा गोल्डन पिरियड आहे. तुमच्या आता जे तू काय शिकला ते तुमच्या जीवनाभर तुमचे उपयोगी पडेल. हा सर्व रेस्पॉन्सिबिलिटी आमची आहे. मी परत एक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यातर्फे सर्व जे लोक त्याची उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो आणि माननीय मोदीजीचा हा अमृत महोत्सवी वाढदिवस आपण सर्व एकत्र होऊन साजरा करू अशी इथे सर्वांना विनंती करतो खाली जाऊन आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.